आपल्या सगळ्यांनाच भविष्य जाणून घ्यायची उत्सुकता असते, नाही का? हो. पण पण कल्पना करा की इतिहासाचा संपूर्ण आराखडा एका प्राचीन भविष्यवाणीत आकड्यांच्या स्वरूपात लपलेला आहे. अगदी. आज आपण अशाच एका दाव्याचा सखोल अभ्यास करणार आहोत. आपण सुमारे 2500 वर्षांपूर्वीच्या बायबलमधील डॅनियलच्या पुस्तकात जाणार आहोत, जिथे 70 सप्तकांच्या नावाचं एक गणिती कोडं आहे. हो. आणि हे एक असं कोड आहे जे इतिहासाच्या एका विशिष्ट क्षणी सुरू होतं आणि एका मोठ्या घटनेवर येऊन संपतं. बरोबर. आणि आजच्या चर्चेचा आधार असलेल्या स्रोतांनुसार हे केवळ एक कोड नाहीये, तर तो इतिहासाचा एक नकाशा आहे. आज आपलं ध्येय हेच आहे की या नकाशाचा अर्थ लावणं. अच्छा. या भविष्यवाणीचा मूळ आधार आहे येरुशलेमच्या पुनर्बांधणीच्या आदेशापासून सुरू होणारी 490 एकांची एक कालमर्यादा. तर आज आपण ह्या स्रोतांच्या मदतीने हे उलगडणार आहोत की हे सप्तक म्हणजे काय, या आकड्यांमागे लपलेला खरा कालावधी कोणता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या मोठ्या उलटगणतीचं स्टार्ट बटन इतिहासात नेमकं कुठे आहे. अगदी बरोबर. चला तर मग हे कोडं सोडवायला घेऊया. सुरुवात याच्या नावानेच करूया, 70 सप्तके. हा शब्दप्रयोग थोडा विचित्र वाटतो. या विश्लेषणात याचा नेमका अर्थ काय सांगितला आहे? हा शब्दप्रयोग आहे ना, तो थेट हिब्रू भाषेतून येतो. शेवा शाबुआ. शेवा शाबुआ. हो. शेवा म्हणजे 7 आणि शाबुआ म्हणजे सातांचा एक गट किंवा 7 पासून बनलेला. हे एखादं डझनासारखं आहे. जसं डझन म्हणजे 12चा गट, तसं शाबुआ म्हणजे सातांचा गट. ओके. स्रोतांमध्ये डॅनियलचंच एक उदाहरण दिलं आहे. त्याने भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी 3 शाबुआ उपवास केला होता. म्हणजे 3 गुणिले 7 असे 21 दिवस. समजलं. म्हणजे एक शाबुआ म्हणजे 7 दिवस. तर मग 70 शाबुआ म्हणजे 70 गुणिले 7 जे झाले 490 दिवस. बरोबर. म्हणजे ही भविष्यवाणी फक्त 490 दिवसांची आहे. हे तर खूपच कमी वाटतंय. इतिहासाचा नकाशा म्हणायला हा कालावधी खूपच छोटा नाही का? वरवर पाहता तसंच वाटतं. आणि इथेच या कोड्याची पहिली किल्ली किंवा काय म्हणतात त्याला, डिकोडर रिंग आपल्याला मिळते. अच्छा. या विश्लेषणात असा दावा केला आहे की भविष्यवाणीतील दिवस हे नेहमीच शब्दशः दिवस नसतात. इथे एका दिवसासाठी 1 वर्ष हे तत्व वापरलं जातं, जे बायबलमधील इतर भागांमध्येही आढळतं. अच्छा. म्हणजे ही एक प्रतिकात्मक गणना आहे. याबद्दल काही उदाहरणं आहेत का या स्रोतांमध्ये? हो. 2 प्रमुख उदाहरणं दिली आहेत. पहिलं म्हणजे जेव्हा इस्रायली लोकांनी कनान देशाची 40 दिवस टेहळणी केली. हो. तेव्हा त्यांच्या अविश्वासापायी त्यांना 40 वर्षे अरण्यात भटकावं लागलं. म्हणजेच टेहळणीच्या प्रत्येक दिवसासाठी 1 वर्ष शिक्षा. ओके. दिवसाचं वर्षात रूपांतर. अगदी. आणि दुसरं उदाहरण येहेजकेलच्या पुस्तकातून येतं, जिथे त्याला पापाच्या प्रत्येक वर्षासाठी 1 दिवस प्रायश्चित्त म्हणून झोपायला सांगितलं होतं. याच डिकोडर रिंगचा वापर करून या विश्लेषणात डॅनियलच्या भविष्यवाणीतील 490 दिवस हे 490 वर्षे मानले जातात. ठीक आहे. म्हणजे आपल्याकडे आता 490 वर्षांची एक उलटगणती आहे. पण या काउंटडाऊनचा उद्देश काय आहे? जेव्हा हा 490 वर्षांचा टायमर शून्यावर येईल, तेव्हा नेमकं काय घडणार आहे? यामागे एक खूप मोठा आणि महत्त्वाचा उद्देश आहे. हे केवळ एक कॅलेंडर नाही. या स्रोतानुसार हा पश्चातापासाठी आणि पापांची जाणीव करून देण्यासाठी दिलेला एक संधीचा काळ आहे. संधीचा काळ. हो. आणि या कालावधीच्या शेवटी 6 मोठ्या गोष्टी घडतील असं भाकीत आहे. त्यातल्या काही प्रमुख गोष्टी म्हणजे पापाचा कायमचा अंत होईल, सार्वकालिक न्याय प्रस्थापित होईल आणि अतिपवित्र स्थानाचा अभिषेक केला जाईल. 1 मिनिट थांबा. सार्वकालिक न्याय ही खूप मोठी गोष्ट आहे. याचा अर्थ काय होतो या स्रोतांनुसार? म्हणजे जगातले सगळे अन्याय संपणार असं काही? एक चांगला प्रश्न आहे. या विश्लेषणात सार्वकालिक न्याय म्हणजे मानवी न्यायाची स्थापना नव्हे, तर पापाच्या समस्येचं कायमस्वरूपी निराकरण. अच्छा. म्हणजेच एकदा पापांची क्षमा झाली की ती कायमची असेल. आणि हेच आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे घेऊन जातो, अतिपवित्र स्थानाचा अभिषेक. हो. मलाही तोच प्रश्न विचारायचा होता. अतिपवित्र स्थान म्हणजे काय? एखादी व्यक्ती की जागा? इथे या विश्लेषणात एक महत्त्वाचा फरक स्पष्ट केला आहे. अतिपवित्रसाठी वापरलेला हिब्रू शब्द आहे कोदेश कोदेशिम. कोदेश कोदेशिम. हो. याचा अर्थ अतिपवित्र व्यक्ती असा न घेता अतिपवित्र स्थान असा घेतला आहे. याला तुम्ही मंदिरामधलं हृदय किंवा सर्वात आतली तिजोरी समजू शकता. ओके. ती जागा इतकी पवित्र होती की वर्षातून एकदाच महायाजक तिथे जाऊ शकत होता.
त्यामुळे त्याचा अभिषेक होणं म्हणजे संपूर्ण पापांची एकदाच कायमची साफसफाई होण्यासारखं आहे. ही महाप्रायश्चित्ताची अंतिम घटना आहे. ठीक आहे, म्हणजे ही भविष्यवाणी 490 वर्षांची आहे आणि तिचा उद्देश पापाचा कायमचा अंत करणं आहे. पण हा संदेश नेमका कोणासाठी होता? कारण भविष्यवाणीत म्हटलंय, तुमचे लोक आणि तुमचे पवित्र शहर. बरोबर. हे कर सरळ वाटतंय की हे इस्रायली लोकांसाठी आहे? आणि इथेच या विश्लेषणाचा दुसरा महत्त्वाचा आणि काहीसा वादग्रस्त भाग येतो. लेखक म्हणतात की हे इतकं सरळ नाहीये. अच्छा. त्यांच्या मते तुमचे लोक म्हणजे केवळ वांशिक यहुदी किंवा इस्रायली नाहीत. उलट सदुकी आणि परुशी यांसारख्या त्या काळातील प्रमुख धार्मिक गटांना यातून वगळण्यात आलं आहे. लक्ष खऱ्या इस्रायली लोकांवर केंद्रित केलं आहे. पण हा विचार अनेकांना धक्कादायक वाटू शकतो. म्हणजे हजारो वर्षांची वांशिक ओळख या व्याख्येनुसार दुय्यम ठरते. या स्रोतांमध्ये या वादग्रस्त मुद्द्यावर अधिक स्पष्टीकरण दिलं आहे का? खरा इस्रायली असण्याचं ओळखपत्र काय आहे? या दृष्टिकोनातून पाहिल्यास खरा इस्रायली होण्यासाठी मुख्य अट वंशिकता नाही, तर मसीहाच्या म्हणजे ख्रिस्ताच्या आज्ञा पाळणंही आहे. म्हणजे श्रद्धेवर आधारित आहे. अगदी. या लेखकांच्या मते जो गैर-यहुदी व्यक्ती मसीहाच्या आज्ञा पाळतो तोच अब्राहमाचा खरा वंशज आणि खरा यहुदी मानला जातो. थोडक्यात हे रक्ताचं नातं नाही तर श्रद्धेचं नातं आहे. हे खूपच वेगळं आहे आणि हे देवाच्या पूर्वज्ञानाच्या कल्पनेशीही जोडलेलं आहे, असं काहीतरी मी या स्रोतांमध्ये वाचल्याचं आठवतंय. हो, आणि ही एक अत्यंत गहन संकल्पना आहे. या विश्लेषणात असा दावा केला आहे की देवाला प्रत्येक व्यक्तीच्या निवडीबद्दल आधीच माहिती असते, कोण त्याचा स्वीकार करेल आणि कोण नाही. आणि या पूर्वज्ञानानुसार देव त्या व्यक्तींना इतिहासात योग्य वेळी आणि योग्य परिस्थितीत जन्माला घालतो. उदाहरणार्थ यहुदा इस्करियोत, ज्याने विश्वासघात केला, आणि प्रेषित पौल, ज्याचं नाट्यमय परिवर्तन झालं. या लेखकांच्या मते देवाला त्यांच्या निवडींची पूर्वकल्पना होती. आणि हाच नियम संपूर्ण राष्ट्रालाही लागू होतो. हो, या दृष्टिकोनानुसार हाच नियम इस्रायल राष्ट्रालाही लागू होतो. शेवटच्या काळात देव अशा लोकांना इस्रायलमध्ये जन्माला घालेल जे देवाची कृपा नाकारणार नाहीत. त्यामुळे इस्रायल राष्ट्राची वांशिक नाही तर आध्यात्मिक पुनर्स्थापना होईल. अगदी बरोबर. आणि ही एक अशी संकल्पना आहे जिच्यावर धर्मशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञ शतकानुशतके वाद घालत आले आहेत. देवाचं पूर्वज्ञान आणि मानवाचं इच्छा स्वातंत्र्य. ठीक आहे, हे खरोखरच खूप खोलवर जाणारं विश्लेषण आहे. तर आपण आत्तापर्यंत या कोड्याचे 2 भाग उलगडले आहेत. 490 वर्षांची डिकोडर रिंग आणि खरा इस्रायली कोण आहे याचं आध्यात्मिक ओळखपत्र. पण आता आपण याच्या सर्वात गुंतागुंतीच्या भागाकडे येतोय. हो. या 490 वर्षांच्या घड्याळाचा स्टार्ट बटन कधी आणि कोणी दाबलं? अगदी बरोबर. आणि इथेच इतिहास आणि भविष्यवाणी यांची खरी कसोटी लागते. भविष्यवाणी म्हणते की सुरुवात येरुशलेमची पुनर्बांधणी करण्याचा आदेश दिल्यावर होईल. बरोबर. पण अडचण ही आहे की इतिहासात पर्शियन राजांनी असा एक नाही तर 4 महत्त्वाचे आदेश दिले होते. त्यामुळे आपल्याला आता एका गुप्तहेराप्रमाणे तपास करावा लागेल की यातला खरा आदेश कोणता. अरे देवा, म्हणजे एक नाही तर 4 संभाव्य सुरुवातीचे बिंदू आहेत. यामुळे तर हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचं झालं. म्हणजे योग्य आदेश निवडला नाही तर सगळं गणितच चुकू शकतं. हो ना. चला तर मग या 4ही संशयितांना एका करून तपासूया. पहिला संशयित कोण आहे? आपला पहिला संशयित आहे महान राजा कोरेश म्हणजेच सायरस. त्याने इसवीसनपूर्व 539 मध्ये बॅबिलॉन जिंकलं आणि त्यानंतर साधारण इसवीसनपूर्व 537 मध्ये एक प्रसिद्ध आदेश दिला. अच्छा. या आदेशानुसार त्याने यहुदी लोकांना आपल्या मायदेशी म्हणजे येरुशलेमला परत जाण्याची परवानगी दिली. ठीक आहे, ही एक मोठी घटना होती. पण भविष्यवाणी म्हणते येरुशलेमची पुनर्बांधणी करण्याचा आदेश. कोरेशचा आदेश तर फक्त लोकांना घरी परतण्याची परवानगी देत होता. हे पुनर्बांधणी या शब्दासाठी पुरेसा आहे का? हाच नेमका वादाचा मुद्दा आहे. काही विश्लेषक याला सुरुवात मानतात, पण या स्रोतांनुसार हा आदेश अपूर्ण होता. तो केवळ परत जाण्याची परवानगी होता. शहराच्या तटबंदी किंवा रस्त्यांच्या पुनर्बांधणीचा थेट आदेश नव्हता. म्हणजे पहिला संशयित थोडा कमजोर ठरतो. हो. आता दुसऱ्याकडे वळूया. दुसरा संशयित कोण आहे? दुसरा संशयित आहे राजा दारियावेश म्हणजेच दारियास. इसवीसन पूर्व 536 मध्ये मंदिराचं बांधकाम सुरू झालं होतं, पण काही राजकीय कारणांमुळे ते थांबवण्यात आलं.
अनेक वर्षानंतर इसवी सन पूर्व 520 मध्ये राजा दारियावेशने थांबलेलं मंदिराचं बांधकाम पुन्हा सुरू करण्याचा आदेश दिला. त्याच्या आदेशामुळेच इसवी सन पूर्व 516 मध्ये मंदिर पुन्हा उभं राहिलं. अच्छा, हा आदेश जास्त ठोस वाटतोय. यात बांधकाम आहे, पण इथेही लक्ष मंदिरावर आहे, संपूर्ण शहरावर नाही. भविष्यवाणी तर येरुशलेम शहराच्या पुनर्बांधणीबद्दल बोलतेय. बरोबर. तुमचा मुद्दा अगदी अचूक आहे. त्यामुळेच हे विश्लेषण आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या आदेशाकडे घेऊन जातं, जे एकाच राजाने दिले होते, अर्थहशस्त म्हणजेच आर्टक्झर्क्सिस. ओके. इसवी सन पूर्व 458 मध्ये त्याने पहिला आदेश दिला, ज्यामुळे एझरा नावाच्या शास्त्राला आणखी लोकांना घेऊन येरुशलेमला परतण्याची आणि तिथे नियम कायदे स्थापित करण्याची परवानगी मिळाली. म्हणजे? आणि चौथा आदेश तोही याच राजाचा होता. हो. आणि या विश्लेषणात या चौथ्या आदेशाला सर्वाधिक महत्त्व दिलं आहे. हा आदेश 13 वर्षानंतर म्हणजे इसवी सनी पू 445 मध्ये दिला गेला. 445? हो. हा आदेश नेहेमिया नावाच्या एका उच्चपदस्थ यहुदी अधिकाराला देण्यात आला होता आणि यात स्पष्टपणे येरुशलेम शहराची तटबंदी आणि वेशी पुन्हा बांधण्याची परवानगी होती. भविष्यवाणीतील शहर आणि रस्ते पुन्हा बांधले जातील या शब्दांशी हा आदेश थेट जुळतो. अच्छा. त्यामुळे या 4 संशयितांपैकी या श्रोत्यांच्या मते हा चौथा आदेशच तो खरा स्टार्ट बिंदू आहे, जिथून 490 वर्षांची उलटगणती सुरू होते. वा, म्हणजे आपण एका ऐतिहासिक रहस्याचा छडा लावलाय. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपण एका 2500 वर्ष जुन्या भविष्यवाणीचं कोडं उलगडण्याचा प्रयत्न केला. आपण पाहिलं की सप्तक म्हणजे सातांचा गट आणि दिवसासाठी वर्ष ही डिकोडर रिंग वापरून आपण 490 वर्षांच्या कालावधीपर्यंत पोहोचलो. त्यानंतर आपण पाहिलं की ही भविष्यवाणी कोणासाठी आहे आणि या स्रोतांनुसार ती केवळ वांशिक नाही, तर एका आध्यात्मिक ओळखपत्रावर आधारित आहे. बरोबर. आणि शेवटी आपण 4 ऐतिहासिक आदेशांच्या शर्यतीतल्या संभाव्य स्टार्टिंग लाईन्स तपासल्या, ज्यात नेहेमियाला दिलेला इसवी सन पूर्व 445चा आदेश सर्वात प्रबळ उमेदवार म्हणून समोर येतो. यातली आकर्षक गोष्ट म्हणजे विश्लेषणाची ही पद्धत. यात भाषा, प्रतिकात्मकता आणि ऐतिहासिक नोंदी यांना एकत्र गुंफून इतिहासाच्या अंतिम दिशेबद्दल एक सुसंगत कथा तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. अगदी. यातला प्रत्येक तपशील, मग तो हिब्रू शब्दाचा अर्थ असो किंवा पर्शियन राजाची तारीख, या मोठ्या आराखड्यात बसवण्याचा हा एक प्रयत्न आहे. हे दाखवतं की काही लोकांसाठी धर्मग्रंथ आणि इतिहास हे 2 वेगळे विषय नाहीत, तर एकाच मोठ्या कथेचे 2 भाग आहेत. तर या स्रोतांनुसार ही भविष्यवाणी केवळ भविष्य सांगणारा आकड्यांचा खेळ नाहीये, तर तो एक आध्यात्मिक पात्रता निकष आहे. खरा इस्रायली कोण हे रक्ताने नाही तर श्रद्धेने ठरतं, हा या संपूर्ण विश्लेषणाचा सर्वात मोठा आणि कदाचित सर्वात वादग्रस्त दावा आहे. हो. आणि यावरून ऐकणाऱ्यांसाठी एक विचार करण्यासारखा प्रश्न निर्माण होतो. जेव्हा आपण इतिहास आणि भविष्यवाणी यांची सांगड घालणाऱ्या प्राचीन ग्रंथांचा अर्थ लावतो, तेव्हा एखाद्या अचूक ऐतिहासिक बिंदूवर म्हणजे इसवी सन पू 458 की 445 यावर लक्ष केंद्रित करण्याला किती महत्त्व द्यावं आणि त्यातून मिळणाऱ्या व्यापक धर्मशास्त्रीय संदेशाला म्हणजे ओळख आणि श्रद्धा यांसारख्या कल्पनांना किती महत्त्व द्यावं.